दरम्यान कोळी बांधवांसोबत देखील या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। मुंबईमध्ये मासे कापण्यावरती बंदी घालण्यात आली होती असं एक वृत्तपत्रामध्ये बातम्यानंतर कुठेतरी कोळी बांधवांमध्ये संताप जो व्यक्त केला होता। सध्या महापुरांनी या ठिकाणी भेट घेऊन गेलेले आहे। हे सर्व कोळी बांधव आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार काही ज्या पद्धतीने मासे कापण्यावरती बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता महापालिकेच्या माध्यमातून। महापौर आले होते, भेटून गेलेले आहे, काय आश्वासन दिलेलं आहे? तुम्ही मासे व्यवस्थित कापा, काय घाबरू नका, छानपैकी तुम्ही धंदा करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्हाला जे काय आमच्याकडनं सहकार्य होईल ते आम्ही करू। बस अजून काय बोलले नेमकं ज्यावेळी ते आले? अधिक कोणा अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं होतं का या ठिकाणी मासे कापू नये म्हणून? आम्हाला कोणी काही सांगितलं नव्हतं, कोणीच काही सांगितलं नाही आहे आणि आम्हाला यातलं काही माहिती पण नाही आहे। फक्त पेपराची न्यूज, ही सामना पेपरामध्ये न्यूज आली, न्यूज मोबाईलमध्ये आल्यामुळे आम्हाला कळलं बस। आणि आम्ही कुठल्या मीडियावाल्याला वगैरे बोलवलं नव्हते, काल फक्त ते मीडियावाले आले आणि आमच्याशी बोलायला लागले, तेव्हा आम्हाला माहिती पडलं की सामना पेपरमध्ये असं आले, बस एवढंच। बाकी आम्हाला कोणाच्या विषयी बोलायचं नाही आहे। काय किती वर्षापासून मासे विकतात? 45। मग आता ज्या पद्धतीने महापालिकेचा जो निर्णय आला होता त्याला कुठेतरी असं तुम्हाला वाटतं की एक अन्यायकारक असं वाटतंय? काय बोललात? अन्यायकारक असा निर्णय तुम्हाला नाही वाटतं? नाही, आजपर्यंत आमच्यावर कोणी अन्याय केला नाही, आम्हाला कोणी त्रास दिला नाही, काहीच नाही। आजपर्यंत फक्त आम्ही अन्याय केलेला नाहीये, काही नाही, अजिबात नाही, सगळे व्यवस्थित आहे, सगळं काही चांगलं आहे। ते म्हणले तुम्ही फक्त नीट व्यवस्थित धंदा करा आणि मासे कापून द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। आता जसं विकत होते तसं यापुढे देखील विकणार? यापुढे तरी तसेही विका, छान धंदा करा, तेवढंच सांगितलेलं आहे बस। अजून अशा पद्धतीने या मुंबई येथील वाकोला परिसरामध्ये जे कोळी बांधव आहेत ते या ठिकाणी मासे विकू शकतात असे देखील आश्वासन या ठिकाणी मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी प्रत्यक्ष या कोळी बांधवांनी या ठिकाणी देताना आपल्याला दिसून आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारे, रिजवान शेख, NDTV मराठी, मुंबई।